विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये विशेषण म्हणजे काय त्याची काही उदाहरणे बघितली. पुढे जाऊया थोडस. विशेषण, विशेष्य, विशेष्य म्हणजे नाम यांचा काय संबंध आहे ते आपण बघूया. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्या नामाला विशेष्य म्हणतात. त्या नामाला विशेष्य म्हणतात. उदाहरणार्थ सुंदर मूर्ती. सुंदर हे विशेषण आहे, पण मूर्ती या नामाबद्दल सुंदर या नामानं विशेष माहिती सांगितली म्हणून या नामाला विशेष्य म्हणतात. वाक्याचे किंवा काही शब्दांचे दोन भाग पडतात, विशेषण आणि विशेष्य. तर मूर्ती या विशेष्यानं म्हणजे मूर्ती या नामानं सुंदर या शब्दामुळे काय झालं, मूर्तीला सुंदर मूर्ती हे त्याला विशेषण मिळालं मूर्तीला, म्हणून हे झालं सुंदर विशेषण आणि मूर्ती झालं विशेष्य. आता विशेषणे आणि विशेष्य म्हणजे नाम यांचा संबंध आपण बघूया. पहिलं काही विशेषणे दिलेली आहेत सर्व आणि त्याला कोणतं विशेष्य लागू पडते ते दिलेलं आहे. इकडेही तसंच दिलेलं आहे. आपण एकदा प्रत्येकावर एक नजर टाकूया. अरुंद पूल. पूल माहित आहे, सांको म्हणतो आपण त्याला. अरुंद पूल. पूल कसा अरुंद. अरुंद पूल काय झालंय, हे विशेष्य आहे म्हणजे नाम आहे. विशेष्य पूल, अरुंद हे त्याचं विशेष आहे. ऊन विशेष्य पण कडक ऊन हे त्याचं झालं विशेषण. नंतर कारले हे नाम आहे पण त्याला आपण विशेष्य म्हणूया. कारले हे विशेष्य आहे आणि त्याचं कडू कारले, कडू हे झालं विशेषण. नंतर वारा हे विशेष्य आहे आणि वारा कसा गार वारा. गार वारा आहे, गार हे त्याचं विशेषण. मध, मध कसा असतो गोड. मध हे झालं विशेष्य आणि गोड झालं विशेषण. नंतर दिशा हे विशेष्य पण दिशा कशा चार दिशा हे विशेषण झालं. आणि पीक कसं दाट. पीक हे विशेष्य आणि दाट हे विशेषण. तसंच इकडं गाणी. गाणी कशी नवी गाणी. कशी नवी गाणी. वाट नागमोडी. वाट विशेष्य, नागमोडी विशेषण. तळे निळे. तळे कसं निळे विशेष्य, निळे विशेषण. मैत्री पक्की. पक्की मैत्री बरोबर आहे. मैत्री हे झालं विशेष्य आणि पक्की काय झालं विशेषण. फूल पिवळे. पिवळे फूल. फूल हे झालं विशेष्य आणि हे त्याचं विशेषण. या नामाबद्दल म्हणजे या विशेषाबद्दल विशेष माहिती सांगितली पिवळे या शब्दाने. वस्तू भारी. भारी वस्तू. भारी म्हणजे वजनदार. वस्तू कशी भारी. वस्तू विशेष्य झालं आणि भारी झालं विशेषण. भाऊ मोठा किंवा मोठा भाऊ. भाऊ या विशेषाबद्दल मोठा या शब्दानं विशेष माहिती सांगितली म्हणून हे सर्व विशेषण आहे. यावरून विशेष्य कसं ओळखायचं म्हणजे नाम कसं ओळखायचं त्यातलं आणि विशेषण कसं ओळखायचं तुमच्या लक्षात आलं. आपण आता समोर जाऊया. यानंतर आपण बघूया. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे याबद्दल आपल्याला. कधी कधी एकाच नामाला म्हणजे विशेष्याला वेगवेगळी विशेषणे वापरली जातात. नाम एकच पण वेगवेगळी विशेषणे वापरली जातात. ती कोणती ते बघायचं आपल्याला. उदाहरण पहिलं मोठे झाड. झाडाविषयी विशेष माहिती सांगितली मोठे या शब्दानं. मोठे झाड. अजून झाडाबद्दल विशेष माहिती सांगितली उंच या शब्दानं. उंच झाड. झाड हे काय झालं नाम म्हणजे हे काय झालं विशेष्य झालं पण मोठे आणि उंच हिताचं काय झालं विशेषण. तसंच आंब्याविषयी विशेष माहिती. ताजा आंबा, गोड आंबा. बर का आंबा ताजाही असू शकतो, आंबा गोडही असू शकतो म्हणून आंबा या विशेषाबद्दल ताजा आणि गोड हे विशेषण लागू पडलेले आहे. तिसरं उदाहरण बघूया. देखना घोडा. घोडा कसा देखना. आणि दुसरं लंगडा घोडा. घोडा या नामाबद्दल म्हणजे विशेषाबद्दल विशेष माहिती सांगितली देखना आणि लंगडा या शब्दात. त्यानंतर चौथं उदाहरण बघूया आपण. सरळ वाट किंवा वाकडी वाट. वाट या नामाबद्दल म्हणजे विशेषाबद्दल विशेष माहिती सांगितली सरळ आणि वाकडी या शब्दात. पाहता नामापासून तयार झालेली काही विशेषणे पाहू. नाम आहे पण त्याच्यापासून विशेषण तयार झालं. ढग. काय ढग. त्याच्यापासून विशेषण काय तयार झालं ढगाळ. ढगाळ वातावरण झालं म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही. मग ढग पासून काय झालं विशेषण तयार ढगाळ. त्याचप्रमाणे अंधार.
या नामापासून विशेषण तयार झालं अंधारी. आपण म्हणतो ना अंधारी रात्र होती, हे की नाही, कुत्रे भुंकत होते. तर अंधार या नामापासून. नंतर डोंगर, डोंगर पासून विशेषण तयार झालं डोंगराळ. हा डोंगराळ भाग आहे, बरोबर आहे की नाही, म्हणून डोंगराळ हे काय झालं विशेषण झालं. त्यानंतर सोने, सोने पासून विशेषण काय झालं सोनेरी. सोनेरी पंख, 5 वर्गात आहे ते द गोल्डन फिगर, बरोबर. तर सोने पासून सोनेरी, सोनेरी हे विशेषण झालं. त्यानंतर चंद्र हे नाम आहे, पण चंद्रापासून काय झालं विशेषण चंदेरी. रात्रीला म्हणतात असतात चंदेरी रात्र, ज्या वेळेस पूर्णपणे पौर्णिमेचा चंद्र असतो त्या रात्रीला पूर्ण चंदेरी रात्र म्हणतात. म्हणून चंद्र या नामापासून चंदेरी हे विशेषण तयार झालं. त्यानंतर रूप या विशेषापासून किंवा नामापासून रूपवान व्यक्ती, रूपवान हे विशेषण तयार झालं. तुमच्या आता लक्षात आलेले असेल नामापासून तयार झालेली ही सर्व विशेषणे आहे. म्हणजे विशेषणाबद्दल आपण अधिक डीप माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आलं लक्षात. तर आपण याच टॉपिकवर सरावासाठी काही प्रश्न बघूया. प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषण लिहा. या कंसामध्ये काही विशेषणे दिलेली आहेत. कोणतं आहे विशेषण? टवटवी, निळेशार, नवा, पहिला आणि उंच. आता पहिलं उदाहरण पाहूया. रिकामी जागा हिमालय, रिकामी जागा पर्वत आहे. आता हिमालय टवटवीत पर्वत आहे का हिमालय निळेशार पर्वत आहे का हिमालय नवा पर्वत आहे का हिमालय पहिला पर्वत आहे का हिमालय उंच पर्वत आहे? हिमालय उंच पर्वत आहे. मग आपण इथे घेऊया हिमालय उंच पर्वत आहे. ही झाली आपली रिकामी जागा पूर्ण. रिकामी जागेखाली आपण अधोरेखा करूया की ज्याला आपण सहज बोलताना अंडरलाईन म्हणतो. ओके, आता हा कंप्लीट झाला. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे बागेत रिकामी जागा फुले उमलली. बागेत रिकामी जागा फुले उमलली. आता बागेत टवटवीत फुले उमलली होईल का निळेशार फुले उमलली होईल का नवा फुले उमलली होईल का पहिला फुले उमलली होईल? टवटवीत. टवटवीत हा शब्द लागू पडेल. एखाद्या वेळेस एखादं निळेशार असेल तर तेही लागू पडेल. पूर्ण निळ्या फुलांची बाग जर असेल तर. पण इथे आपल्याला टवटवीत, बागेत टवटवीत. बागेत टवटवीत फुले उमलली. अधोरेखा करूया म्हणजे आपल्याला रिकामी जागा लवकर ओळख येते. बागेत टवटवीत फुले उमलली. टवटवीत झाला आपल्या याच्यातला. त्यानंतर तिसरा आहे काल रामचा रिकामी जागा वाढदिवस होता. रामचा रिकामी जागा निळेशार वाढदिवस होता का नवा वाढदिवस होता का पहिला वाढदिवस होता? पहिला हा शब्द लागू पडतो. काल रामचा पहिला वाढदिवस होता. पहिला. त्यानंतर उदाहरण आहे समुद्राचे पाणी रिकामी जागा दिसत होते. निळेशार का नवा? समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते. निळेशार पण झालं. आता राहिला एकच. ताईने बाळाला रिकामी जागा सदरा घातला. नवा. आपल्या सर्व रिकामी जागा पूर्ण झाल्या. नवा सुद्धा पूर्ण झाला. म्हणजे कोणत्या वाक्यासाठी किंवा कोणत्या शब्दासाठी कोणतं विशेषण लागू पडते हे आपल्याला या रिकाम्या जागेवरून आपल्याला समजलं. आता पुढे बघतो आपण वाक्यातील विशेषणे शोधून अधोरेखित करा. म्हणजे अंडरलाईन करायची. पुढच्या समोर आपल्याला दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये विशेषणे कोणती आहेत त्याला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. चला येऊया समोर. हसरी मुले सर्वांना आवडतात. हसरी मुले सर्वांना आवडतात. या वाक्यामध्ये हसरी बरोबर, एकदम बरोबर. कोणतरी सांगितलं एकदम बरोबर, त्याला आपण अधोरेखा म्हणजे अंडरलाईन करायचं आहे. हसरी मुले सर्वांना आवडतात. पहा मंदिरासमोर उंच दीपमाळ आहे. तर विशेषण काय आलं? उंच. अधोरेखा करूया. म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? प्रवास.
त्यानंतर तिसरा आहे काही मुले खोडकर असतात. खोडकर बरोबर आहे. अजून एक विशेषण काही. शाबास. काही काल सांगितलं होतं आपल्याला काही म्हणजे कोणती तरी संख्या आहे, संख्यावाचक विशेषणामध्ये येते ते. त्यानंतर खोडकर हे सुद्धा विशेषण आहे. मुले या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणारे दोन शब्द या वाक्यामध्ये आहेत. एक आहे काही आणि दुसरा आहे खोडकर. आपल्या गावातले नाही, दुसऱ्या गावची गोष्ट आहे ती. आपल्या गावात कोणीच खोडकर नाही आहे की नाही, पण काही मुले खोडकर असतात. काही हे सुद्धा विशेषण आहे, खोडकर हे सुद्धा विशेषण आहे. त्यानंतर चौथं पाहूया वाक्य. राम सविताचा छोटा भाऊ आहे. छोटा. शाबास. छोटा हे सुद्धा काय आहे, विशेषण आहे. भाऊ या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगितली छोटा या शब्दाने. त्यानंतर खाली आहे दिलेल्या विशेषणांची 3 गटात विभागणी करा. 3 गट दिलेले आहेत तुम्हाला, त्या दिवशी मी समजावून सांगितलं त्याचप्रमाणे हे उदाहरण आलेलं आहे. खरा, माझा, काही, श्रेष्ठ, कोवळे, तो, कर्कश, पहिली, त्यांचे, 8, खूप, असली. आलं लक्षात? यामध्ये उदाहरण याच्यामध्ये आपल्याला ते बसवायचे आहे. आता गुणविशेषणे कोणती आहेत यातली हे आपल्याला बघायचे. आलं सर्वांच्या लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न काय, दिलेल्या विशेषणांची 3 गटात विभागणी करा. 3 गट आपल्याला माहित आहे. विशेषणाचे 3 प्रकार आहेत. गुणविशेषण, संख्या विशेषणे, सार्वनामिक विशेषण. शब्द कोणते येतात पहा, लक्षात ठेवा. खरा, माझा, काही, श्रेष्ठ, कोवळे, तो, कर्कश, पहिली, त्यांचे, 8, खूप, असली. ओके. आता खरा गुणविशेषण आहे, संख्या विशेषण आहे की सार्वनामिक विशेषण? खरा. खरा काय आहे? गुणविशेषण. खरा. माझा सार्वनामिक विशेषण. मी पासून माझा तयार झालेला आहे म्हणून माझा इकडे गेलं सार्वनामिक विशेषणामध्ये. त्यानंतर काही संख्या, काही म्हणजे संख्या आहे म्हणून संख्या विशेषणामध्ये. एकदम बरोबर. श्रेष्ठ गुण आहे ना, हा म्हणून गुण विशेषण मध्ये. कोवळे गुण विशेषण. शाबास. त्यानंतर आहे तो. शाबास. त्यानंतर कर्कश. आवाज कर्कश असतो एकदम. आवाज कर्कश आवाज. तो काय कर्कश? ते सुद्धा काय आहे? गुणच आहे. कर्कश. त्यानंतर पहिली. आवाज. पहिली ही संख्या आहे म्हणून ते गेले संख्या विशेषण मध्ये पहिली. त्यानंतर आहे त्यांचे. शाबास. मुलं आता हुशार होत आहेत आणि त्यांना व्याकरणचा भरपूर भाग त्यांचा येत आहे. 8. शाबास. 8. त्यानंतर आहे खूप. खूप सुद्धा संख्याच आहे. त्यानंतर असली. असली बिलकुल बिलकुल. असली म्हणजे या प्रकारची. तर अशा प्रकारे आपण विशेषणांची 3 गटात विभागणी केलेली आहे. तुम्हाला ह्या गोष्टी सर्व तुमच्या व्याकरणाची वृद्धी होण्यासाठी, व्याकरण तुम्हाला चांगलं येण्यासाठी व्याकरणाचा प्रत्येक भाग फार महत्वाचा आहे. कारण हे तुम्हाला कधीही न बदलणारा मॅटर आहे. तुम्ही मोठे झाले तरी व्याकरण हेच असणार आहे. हे व्याकरण शिकण्यासाठी मोठे झाल्यानंतर ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करतो त्यासाठी लोक 10,000 20,000 हे एकेका महिन्याचे घेऊन तयार असतात. सर आम्हाला व्याकरण शिकवा. आणि तुम्हाला लहान वयात जर हे मिळत असेल तर हे व्याकरण सर्वांसाठी फार उपयोगी आहे. आता टीईटीची एक्झाम येते आहे, त्यासाठी सर्व विद्यार्थी ज्यांचं डीएड झालेलं आहे, ज्यांचं बीएड झालेलं आहे, त्या सर्वांसाठी हे व्याकरण फार महत्वाचं आहे.
जसं तुमच्यासाठी महत्वाचं आहे त्यासाठी. आलं लक्षात सर्वांच्या? सर्वांना समजलं? डन.